सो आपलं डोर टू डोर कलेक्शन झाल्यानंतर आपली लॉजिस्टिक्स टीम बिन टू बिन ट्रान्सफर करून तो सगळा ओला कचरा आपल्या साईटवर आणते. तो ओला कचरा जो साईटवर आणलेला असतो तो आपण असा अनलोड करतो इथे. हा जनरली आत्ता सध्या 3.2 टन्स पर डे कॅपॅसिटी आहे आपली. हा इथे उतरवलेला कचरा ह्याच्यामध्ये आपण इनिशियल सेग्रिगेशन करतो मध्ये पण, आणि एकदा सेग्रिगेट केल्यानंतर त्या मशीनमधून आपण श्रेडिंग करतो. पलीकडे श्रेडिंग केलेलं आहे. हे विंडरो तयार झाले की ह्याच्यातून पाणी सुटायला लागतं, ज्याला आपण लिचेट म्हणतो, जे तुम्ही इथे खाली बघता. तर हे लिचेट वाहत ग्रॅव्हिटीने खालच्या बाजूला जातात. फ्रीगेटेड विंडरो आहे आणि श्रेडेड विंडरो आहे. हे पेट्रोल इंजिन बेस्ड श्रेडर आहे आणि याच्यामध्ये आपण बेसिकली श्रेड करून घेतो मटेरियल. डायरेक्ट विंडरो तयार होते. लिचेट खाली वाहत एकदम खालच्या बाजूला जातं. लिचेट टँकच्या तिथे बेसिकली विंडरो प्रोसेसिंगमध्ये हे कंपोस्ट होण्याची जी प्रोसेस आहे म्हणजे कुकिंग, ते डिसइंटिग्रेट होण्यासाठी याच्यावरती आपण कल्चर टाकतो. विरजणासारखं जसं दह्याला विरजण असतं तसं हे कल्चर टाकतो आणि मग डिसइंटिग्रेशनची प्रोसेस सुरू होते. तर त्याला पाणी आणि हवा हे इम्पॉर्टंट आहे हे. तर त्यासाठी याला टर्निंग आवश्यक आहे. तर आपलं एक टर्नर मशीन आहे तिकडे. तर ते इक्विपमेंट वीकली आपण ह्या विंडरोजवरनं फिरवतो. सो ते एरिएट करतं, विंडरोला टर्न करतं आणि परत विंडरो तयार करतं. म्हणजे या विंडोमध्ये आता 65 डिग्री सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर आहे. एवढं हीटअप होतं ते. जसं हीटअप होईल तसं त्यातलं पाणी कमी होत जातं. सो ह्यामध्ये बेसिकली जो ओला कचरा आहे तो खूप नायट्रोजन रिच आहे. तो कार्बन नायट्रोजन बॅलन्स करण्यासाठी आपण पहिल्यांदा गार्डन वेस्ट जो आहे सोसायटीजचा, त्याचा आपण खाली एक लेअर तयार करतो. त्याच्यावरती हे श्रेडेड मटेरियल असतं आणि नंतर वरनं परत गार्डन वेस्टनी कव्हर करतो, जसं इथे हे गार्डन वेस्ट. आणि मग टर्निंग केल्यानंतर ते एकजीव होतं आणि मग त्याची प्रोसेस फास्ट होऊ शकते. सो बेसिकली याच्यामध्ये हीटिंग प्रोसेस सुरू होते. जसं जसं डिसइंटिग्रेट होतं आणि मायक्रोब्स काम करतात तशी सेल्फ हीट जनरेट होते. ती साधारण 52 to 68 डिग्रीपर्यंत जाते, ज्याच्यामध्ये पॅथोजन्स आणि वीड्स वगैरे सगळं किल होतं. आणि पण हवा आणि पाणी नाही मिळाले की ते स्लो डाऊन होते प्रोसेस. सो गार होतं. सो आपण टर्निंग करतो तेव्हा ते परत आणि पाणी देतो, हीटअप होतं. तर ही हीटिंग कुलिंगची सायकल आहे. ती 60 to 90 डेजची प्रोसेस आहे नॅचरली कंपोस्ट होण्यासाठी. त्याला शॉर्टकट नाही. हे जे ब्रेकडाऊन होताना दिसतं हे पहिल्यांदा व्हाईट कलरचं दिसतंय, सगळं फंगल आहे. बरोबर ना? हो बरोबर. लेग्निन्स ब्रेक करण्यासाठी. आणि मग ते ब्रेक केल्यानंतर जे काट्याकुट्या जे काही मटेरियल आहे, जे जाड मटेरियल आहे ते पहिल्यांदा ब्रेकडाऊन होतं छोट्या मटेरियलमध्ये. त्याच्यामध्ये फंगल ॲक्टिव्हिटी पहिल्यांदा डॉमिनंट असते आणि त्यानंतर मग बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी डॉमिनंट होते.